नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल. तर नमस्कार मित्रांनो. बरं, नमस्कार सगळे, नमस्कार म्हणा एकदा. जय श्रीराम. नमस्कार. जय श्रीराम, जय श्रीराम. तर आजचा आपला टॉपिक आहे इन्स्टिट्यूशन. जे विविध प्रकारचे एक्झाम असतात, नीट, जेई, CET, त्यांच्या नावावर म्हणजे सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आजच्या या जगात स्कॅम चालू आहे एक मोठ्या प्रकारचा. तर याबद्दल लूटमार चालू आहे. नाही, Scam काय म्हणतात? अतिशय विषय गंभीर आहे. तुम्ही कसं एक्सप्लेन करू शकता? लूटमार कशानुसार चालू आहे? म्हणजे जे विद्यार्थी पास वगैरे होते ते इन्स्टिट्यूशन मधूनच येते. मग काय म्हणू शकता तुम्ही याच्यावर? नक्की नक्की. तर आपले विचार मांडा याच्यावर. विचारच मांडतोय आम्ही. करतायत विचार. मी सुरुवातीला माझे विचार करू इच्छितो की जे विद्यार्थी पास होतात, बरं, जास्त करून विद्यार्थी काय सांगतात, आम्ही ह्या इन्स्टिट्यूशन मुळे आलो, त्या इन्स्टिट्यूशन मुळे आलो. सगळ्या इन्स्टिट्यूशन कडून पैसे खातात, ते दुसरं काही करीत नाही. पहिली गोष्ट म्हणजे, आणि इन्स्टिट्यूशननी ते पैसे घेतलेले असतात त्यांच्याकडून, ते पर्टिक्युलर त्या इन्स्टिट्यूशन मध्ये ते असतात, ते तेवढे त्यांना वसूल करणं गरजेचं असतं खूप, म्हणून ते असं करतात. पण विषय असा असतो, त्यांनी सेल्फ स्टडी केलेला असतो. पहिली गोष्ट म्हणजे मार्गदर्शन देतात फक्त इन्स्टिट्यूशन, दुसरं काही बरोबर, नाही, आणि बरोबर. पैसे खातात. पण आजकालचा विषय काळ जरा बदललाय बरं का. काय बद्दल नाही. काळाला गरज कशाची आहे? आपले जे कशाची? कॉलेजेस आहेत, आपण ज्यासाठी पैसे ऑलरेडी भरलेले आहेत, ते सोडून आपण इथं फुकटच्या इन्स्टिट्यूशन मध्ये येतोय, ते पैसे फुकट घालतो लिटरली. अगदी अगदी. सांगायचं ठरलं तर सरकारने काय केलं पाहिजे, प्रत्येक कॉलेजेसमध्ये डायरेक्ट JEE नीटचे क्लास चालू करून दिले पाहिजे. आणि हे सगळं बंद पाडलं पाहिजे. नो, अतिशय आमचा तो मास्टर आहे का माहिती आहे तुम्हाला? मास्टर, एक्स मास्टर. हा, एक आता नाव नाही घेता येणार. नाव नाही घेता येणार. एक मास्टर होता, खूप लांबचा होता, इथला काही नव्हता बरं का. त्यांनी लिटरली BMW घेतली त्याच्या नावाखाली बरं का. बापरे. BMW फॉर्च्युनर. BMW घेतली आता फॉर्च्युनर गेली. नंतर, आणि हा, त्यांनी BMW घेतल्यानंतर त्याच्या सरनी त्यांनी फक्त 2 महिने झाले क्लासला लावलेला औषध. सांगा बरं, इथं शेतकऱ्याला आहे की इतकं काही 2 महिन्यात कोणी हे खूप legender चुकीचं आहे, घेतलं? हे खूप चुकीचं आहे. Legender तुम्ही घेतली 2 महिन्यात. लेजेंडर, हे तर खूप चुकीचं आहे. तुम्ही जे क्लासेसचे ऍडव्हर्टाईज असतात की आम्ही ह्या फॅसिलिटीज तुम्हाला उपलब्ध करून देऊ एवढ्या एवढ्या हो, पैशात. आणि ॲलेनचा तुम्ही सध्या केस बघितलाच असं, ॲबेनचा, म्हणजे पोरी नाचत्यात. ॲबेन क्लासेस. ॲबेन क्लासेस. ॲबेन क्लासेस मध्ये तुम्ही बघितलं केसचा काय चालू आहे सध्या, की एक सर तुम्हाला सांगतात की हा सर शिकवणार आहे तुम्हाला, तो शिकवणार आहे, पण शिकवायला कोणी येत नाही, दुसरंच कोणतरी येतं. पोरांनी त्याच्यावर अतिशय बहिष्कार घालायचा प्रयत्न केला, पण त्यांना काही दाबण्यात आली ती केस, काही झालेलं नाही त्याचं. त्यामुळं मी काय म्हणतो, ॲबेन हा क्लास अतिशय चांगला होता आधी, पण ज्यावेळेस मुलं कमी होते त्यांनी त्यावेळेस छळ केले नाही मुलांसोबत त्यावेळेस. पण जेव्हापासून मुलं वाढले, छळ करायला चालू झाले मुलांसोबत, तेव्हापासून ॲबेन क्लासचं नाव म्हणजे अतिशय घाणारडीला पडलेलं आहे. ॲबेन क्लासेस. ॲबेन. सध्या BW एक आलाय. BW बघा, BW क्लासेस. फॅसिलिटीच्या नावाखाली ते सांगतात तुम्हाला एकदम AC वगैरे लावून देऊ, हो. मोठे मोठे क्लासेस, पण आता आमची स्क्रीन लावून देऊ. आमची तर एक BW आमच्या ह्याच्यात, तिथं लिटरली खाली पिझ्झा हट झाले. त्याच्या खाली पोरांनी आता खाली पिझ्झा हट मध्ये बसायचं, म्हणजे त्यांच्या बिल्डिंग मध्ये, स्वतःच्या सगळी त्यांची फुल बिल्डिंग BW ची त्यांची, आणि तिथं लिटरली खाली पिझ्झा हट आहे. अरे काय हा धंदे लावले, काय प्रकार चालू आहे? शिक्षण घ्यायचं कसं मुलांनी? हो, शेतकऱ्याच्या मुलाला विचारा कष्ट काय असते. पैसे शिक्षणाचे नव्हे तर त्यांना AC चे पैसे लावतील, स्क्रीनचे पैसे लावतील, आता आमचे झुरळ मारायचे, आमचेच एक सर आहेत, झुरळ मारायचे, हा. डोळ्या टाकतील त्याचे पैसे लावतील. आमचेच एक सर येतं, झू सर म्हणून, झू सर बरं का. झू सरने काय केलं, AC खराब झाला, पोरांना लिटरली म्हणजे तुमच्याकडून 2,500 आणि 3,000 पैसे घेतले. अहो, तुम्ही नका जाऊ ना AC, आम्हाला नाही लागत AC, त्या फेकून आम्ही शिक्षणासाठी आलो. शिक्षणाचे प्यास आहेत आम्ही, त्यांना आमच्यातली जिद्द दिसत नाही, चिकाटी दिसत नाही. तुम्हाला माहिती आहे, अतिशय फिजिक्स मध्ये इतके भारी मार्क पाडतोय मी, कोणाला वर्गात इतके मार्क आहे. अतिशय फिजिक्सचे टॉपर आहेत सर, यांना डाऊट विचारतात. हा, म्हणजे इतकं भयानक चालू आहे. पण इथं परिस्थिती यांना कळणार नाही काय विषय. आणि शेवटी म्हणायचं असं झालं, सध्या वाजलेलं किती तुम्हाला सांगतो मी, 11:08 रात्रीचे 11:08 11 वाजून. आणि हा विषय आत्ता काढायची गरज काय होती आम्हाला? दुपारी पण काढू शकत होतो. यावर बोलायला घाबरती जनता, पण यावर बोलणं गरजेचं आहे. आणि दिवसभर क्लास होता, क्लास करून डोकं खाऊन राहिलोय लायब्ररीतून आम्ही. कशासाठी? हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून. बोला साहेब, तुम्हाला काय बोलायचंय? असं वाटतंय की त्यांना 10 कुत्रे भोकून त्याच्यातले 2 चावून गेलेत. काय बोलता तुम्ही याच्यावर? विषय गंभीर आहे ना. गंभीर विषय, मस्करीचा भाग आहे. विषय असा आहे, ज्या प्रकारे तुम्ही थोडं कॅमेऱ्यात बघून बोलता का? नाही, कॅमेरा चालूच आहे, ठीक आहे, त्याचं काही नाही. इथे तुम्हाला स्क्रिप्ट लिहिलेली दिसते का? इकडे बघून बोला.
नाही, या ठिकाणी हा व्हिडिओ स्क्रिप्टेड का अजिबात नाही अजिबात तुम्ही नाही. tension घेऊ नाही नका. स्क्रिप्टेड आपण नाही, हे पण नाही कधी फॉलो करत. स्क्रिप्टेड असतात तर रात्री इतक्या रात्री आम्ही आलोच कशाला असतो. फॉलो करायचा प्रश्नच नाही स्क्रिप्ट. आपण तुम्ही कोणाच्या- वाटलंच तर चंद्र पण बघू आपण शकता कोणाच्या आम्ही इथं चंद्राखाली मर्जीनुसार- बसलेलो. आपण कोणाच्या बघू मर्जीनुसार शकता चंद्र बोलत नाही. जरा ढगाच्या वरती गेलाय. आपण कोणाच्या मर्जीनुसार बोलत नाही. स्वतःचा आवाज. बरं बोला. तर या ठिकाणी श्री सुजित दादा नरोटे यांनी त्यांचे मत मांडले आणि आम्ही लहानपणीचे मित्र आहेत म्हणून आमचे पण मत बरेचसे सारखेच असते.